कौतुक केलं। पश्चिम आशियातल्या युद्धग्रस्त परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर देशातल्या विविध विभागांची स्थिती केंद्र सरकारच्या अधिकाऱ्यांनी आज आंतरमंत्रालयीन पत्रकार परिषदेत सांगितली। देशातल्या युरिया खतांच्या पुरवठ्यासाठी इंधन पुरवठा 95% वाढवला आहे। मागणी आणि पुरवठ्याचा समतोल राखला जातोय, असं पेट्रोलियम विभागाच्या सहसचिव सुजाता शर्मा यांनी सांगितलं। 5 किलोच्या सिलेंडरची खुल्या बाजारात सातत्यानं विक्री होत असल्याचं त्या म्हणाल्या। इराण आणि त्याच्या आसपासच्या प्रदेशात परिस्थिती अद्याप गंभीर आहे, मात्र भारतीय दूतावास अशा कठीण स्थितीतही तिथल्या भारतीय नागरिकांना मदत करत आहे, असं परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जयस्वाल यांनी सांगितलं। आतापर्यंत 2400 भारतीय नागरिक सुखरूप परत आले असल्याचंही त्यांनी यावेळी नमूद केलं।